धन्यवाद सुयश, धन्यवाद यश मापगावकर, धन्यवाद खारेपाट प्रीमियर लीग कोर कमिटी. तर मागील सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी प्रसाद पाटील ठरला होता. 21 धावा त्याने येथे बनवल्या होत्या. तर नवीन सामना आज शनिवारचा दिवस या स्पर्धेमधला डी गटामधून हा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. खारेपाट प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी स्वागत करतोय. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सर्व वीर बांधवांना मानवंदना देऊन येथे जमलेल्या क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिलं षटक घेऊन येतोय हर्षिकेश माळी. पहिल्या चेंडूवरती सुंदररित्या इथे ड्राईव्ह मारलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. मी विनंती करतोय प्रसाद दादा यांना की आपण या आपल्या हा सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि हा सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी विनंती करतोय शरद दादा म्हात्रे यांना, बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे राष्ट्रीय पंच, त्यांचा आपण त्यांच्या शुभ हस्ते इथे हा सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. आणि गिरीशसाठी पारितोषिक आहे. पहिल्या बॉलवरती जर षटकार ठोकला तर 500 रुपये. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. तर प्रसाद पाटील यांचं मॅन ऑफ द मॅच त्यांनी धीरज यांच्यासाठी डेडिकेट केलंय. वेल्डन प्रसाद, वेल्डन धीरज. तर धीरज आपलं सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या. हॅट्रिक साठी निवृत्ती पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं प्राइज. बॅक टू द बॉलर. स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे. मागील चेंडूवरती समीर होता, तर आता मात्र स्ट्राइक एंड वरती आहे गिरीश. गिरीश म्हात्रे नुकतीच खारेपाट चॅम्पियन लीग चे प्रमुख आयोजक. एक सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली, अनुभवली. त्या स्पर्धेचे आयोजक गिरीश या मात्र या चेंडूवरती नो फुटवर्क मुवमेंट. अजिबात इथे फुटवर्कचा वापर इथे होत नाहीये. चेंडू इथे मात्र डॉट. लागोपाठचे दोन्ही चेंडू इथे डॉट होत आहेत. गिरीश माफ करा, लागोपाठचे तिन्ही चेंडू इथे डॉट आले. सलग 3 चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये डॉट. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येथे मात्र ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरून गेलाय, परंतु येथे पंच सांगतायत की चेंडू खेळण्याच्या कक्षेबाहेरचा आहे. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्या 2 वरती. स्पृहा वारियर रांजणकार संघ प्रथम. फलंदाजी करत असताना चेंडू हवेत. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक चेंडूला 1 बाउन्स येथे फील्ड करतायत. तोपर्यंत 1 धाव धावफलकावरती मिळते. कारण प्रत्येक दिवशीचा आपण जर पहिला सामना पाहिला ना, तर थोडासा हा लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाला. जसं जसं दुपारचं सत्र येतं तर दुपारच्या सत्रामध्ये या धावा मिळत असतात. मी कॅमेरामधला फोकस करण्यासाठी सांगतोय की कृपया आपल्या या मेन प्रेझेंटेशन बॉक्स आहे तिकडे फोकस करा. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय शरद दादा टॉस बॉक्स मध्ये, म्हणजेच आपण मॅन ऑफ द मॅच धीरजला देतोय. जी मॅन ऑफ द मॅच प्रसाद यांना होती ती मॅन ऑफ द मॅच प्रसाद यांनी धीरजला डेडिकेट केली आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा ओटी कॉमेंट्री बॉक्स. पहिले षटक पूर्ण होते. पहिल्या षटकामध्ये हर्षिकेश माळीचा तेज तरार मारा आपण पाहिला आणि या तेज तरार माऱ्यावरती येथे मात्र त्याने फक्त 3च धावा खर्च केल्या. अचूकता, भेदकता, आक्रमकता ही हर्षिकेश माळीच्या गोलंदाजीतून आपण नेहमी पाहत असतो. कधी कधी गोलंदाजाचा दिवस असतो, कधी कधी फलंदाजाचा दिवस असतो. कधी एखाद्या दिवशी गोलंदाजाला एक आपला महत्वाचा खेळाडू, महत्वाचा गोलंदाज असतो, तर त्याला फटके पडत असतात. कधीतरी आपला पार्ट टाइम गोलंदाज सुद्धा मैदानावरती चांगला खेळ करत असतो. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक कंटिन्यू असणार आहे. रोशन गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच चेंडू रोशनचा. पहिला चेंडू तेज तरार मारा. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघालाय. चेंडूवरती फलंदाज गिरीश येथे कट करण्याच्या प्रयत्नात होते. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. गिरीशने खेळलेला फटका बॅकची इनसाइड घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये
धाव तर आरामात येथे फलंदाजांनी पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने येथे वाढली आहे. गिरीश थोडासा संघर्ष करताना दिसतोय, थोडासा स्ट्रगल करतोय, कारण गोलंदाजाकडे असलेला वेग आणि आपण जर पाहिलं तर खेळपट्टी सुद्धा थोडीशी फास्ट खेळपट्टी आहे. टप्पा पडल्यानंतर सुद्धा चेंडूला थोडासा वेग मिळतोय आणि सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करणं थोडंसं अवघड काम असतं. ओके, हा चेंडू, या चेंडूवरती सुंदररित्या इथे कव्हर ड्राईव्हचा फटका. चेंडू अगदी कार्पेटला चाटत मात्र स्वीपर कव्हर क्षेत्ररक्षकाने येथे मात्र मोठी धाव घेत येथे चेंडूला अडवलंय. तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती मिळाल्या. धावसंख्या 6 वरती पोहोचली आहे. 6 रन्स इन स्कोरबोर्ड. 6 धावा धावफलकावरती येथे लागली. राईट आर्म ओव्हर द विकेटने येथे गोलंदाजी करतोय. आज मात्र क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. मुलींना शिकवण्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी दुःख सोसले, खूप साऱ्या गोष्टी सहन केल्या. यावेळचा चेंडू रोशनचा अगदी योग्य टप्प्यावरती. लेंथ बॉल या खेळपट्टीवरती मात्र सर्वात घातक ठरते. यॉर्क करण्याच्या नादामध्ये ओव्हरपिच चेंडू जातो, फुलटॉस चेंडू जातो, भीमर चेंडू जातो, खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. परंतु लेंथ बॉल वरती विकेट मिळण्याच्या चान्सेस येथे या मैदानावरती मागील काही दिवसांमध्ये आपण या पाहिल्या. यावेळच्या चेंडूवरती बघा, यॉर्क करण्याच्या नादामध्ये चेंडू फुलटॉस गेला. चेंडूवरती कट लागून येथे मात्र स्लिप मधून चेंडू फरार. चौकार. फलकावरती येथे लागली आहे. शेवटचा चेंडू P2 चं हे षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. रोशनचा हा चेंडू. समीरने खेळलेला फटका आडव्या बॅटच्या साहाय्याने चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने. तत्पूर्वी येथे मात्र एक सिंगल धाव या चेंडूवरती आली आहे. षटक पहिलं षटक क्रमांक 2 येथे पूर्ण झाली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा धावफलकावरती नोंदवली गेली आहे. 11 रन्स, 11 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये जी म्हणावी तशी धावसंख्या येणं अपेक्षित होती, ती येथे मात्र अपेक्षित धावसंख्या आलेली नाहीये. 6 ओव्हर्स मध्ये तुम्ही 60-70च्या घरांमध्ये जर धावसंख्या उभारली ना, तर ती धावसंख्या खऱ्या अर्थानं डेंजरस होते. कारण ना सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं, कालच्या दिवसामध्ये सुद्धा पहिले 3 सामने चेस झाले नव्हते. परंतु आज काय घडलंय, तर आज मात्र पहिला सामना चेस झालाय, कारण गोलंदाजी चांगली झाली आहे. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळच्या चेंडूवरती लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न होता फलंदाज समीरचा. समीर सुद्धा थोडस स्ट्रगल करतोय. निवृत्ती पाटील यांच्याकडून हॅट्रिक कंटिन्यू असणार आहे. हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ओके, राईट आर्म राऊंड विकेटने इथे गोलंदाज आतिश गोलंदाजीसाठी आलाय. तर दोन्ही फलंदाज समीर आणि गिरीश हे दोन्ही फलंदाज स्ट्रगल करतायत. आणखीन एक खतरनाक चेंडू, जबरदस्त सुसाट एक्सप्रेसने इथे गोलंदाजी करतोय. पोलर लेन यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. बॅट अगदी आपण पाहतोय खेळपट्टीला स्पर्श झाली आणि त्याचा इथे आवाज आला. नो कॉन्टॅक्ट बॅट अँड बॉल. बॅटला कुठे चेंडूचा कुठल्याही प्रकारे स्पर्श झालेला नाही. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. पॉवर प्लेची 2 षटकं पूर्ण झाले. क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या दिशेने विखुरलं गेलंय. आतिश, यावेळचा चेंडू फुल टॉस, पायामध्ये टाकलेला चेंडू होता. चांगल्या रीतीने चेंडूवरती गॅप शोधून काढली आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू फरार होतोय. चौकार. समीरच्या बॅट मधून आलाय. पॉवर प्ले मध्ये फक्त एकच चौकार आला होता. अति सपोळी चेंडू. समीर पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळतोय. कार्पेटच्या आधारावरती चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू अगदी आरामात फील्ड करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती वाढतीये. धावसंख्या पोहोचलीये 16 वरती. 16 धावा धावफलकावरती. अजून 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. 3 षटकांमध्ये जर नक्कीच टॉप गिअरने फलंदाजी केली तर चांगली धावसंख्या धावफलकावरती येऊ शकते.
गिरीशने खेळलेला फटका खूप उशिरानंतर गिरीशच्या चेंडू बॅटला आता मात्र चांगल्या रीतीने लागलाय. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषा बाहेर, चौकार. चौकार येतोय. धावसंख्या 20 वरती पोहोचली आहे. 20 रन्स इन स्कोरबोर्ड. अतिश आखूड टप्प्याचा चेंडू पूल मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कॅच येथे पकडलाय. गिरीश येथे मात्र बॅक टू द पॅव्हलियन. पहिला हादरा बसतोय स्पृहा वॉरियर रांजणखार या संघाला. पूर्ण झाली आहे. पहिली विकेट येथे मात्र नोंदवली गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती फक्त 20 धावा. 20 धावा धावफलकावरती येथे आल्यात. अजून 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. न्यू बॅटर मैदानावरती आलाय कल्पेश साठी पारितोषिक आलंय. सौरभ पाटील यांच्याकडून लगातार 3 6 ला 500 रुपयांचा कॅश प्राइज. निवृत्ती पाटील यांच्याकडून हॅट्रिक साठी कंटिन्यू पारितोषिक आहे. गोलंदाज हशिकेश वैयक्तिक दुसरं, संघाकडून 4थं षटक घेऊन. यावेळच्या चेंडूवरती चांगला फटका, कट मारलेला हा फटका होता. चेंडू गेलाय डीप पॉइंटच्या दिशेने. कव्हर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून या चेंडूला फील्ड केलं जातंय. तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती वाढतायत. धावसंख्या पोहोचली 22 वरती. 22 रन्स, 22 धावा धावफलकावरती. हशिकेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. हशिकेश माळी नवखार गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. बघूया आज मात्र जय हनुमान बेलपाडा या संघाकडून खेळत असताना कैलासवासी सुमन बबन पाटील पुरस्कृत जय हनुमान बेलपाडा. राईट अमोर द विकेट हशिकेश. यावेळचा चेंडू लेंथ बॉल. चेंडू मात्र हवेत. शॉर्ट पॉइंट लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक येथे मात्र चेंडूच्या पाठलागावरती होते. कॅच येथे मात्र ड्रॉप झालाय. अशा प्रकारचे कॅच मिळणं खूप गरजेचं आहे. कारण एखादा फलंदाजाचा जर कॅच ड्रॉप झाल्यानंतर तोच फलंदाज येथे मैदानावरती रौद्र रूप धारण करत असतो. कारण क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला कॅच ड्रॉप झालाय ना, त्या वेळेला नक्कीच त्या फलंदाजाने बऱ्याचशा वेळेला सामना फिरवून दिलाय. 12 चेंडूंवरती 17 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. धावसंख्या 24 धावा, 24 रन्स. तिसऱ्या षटक पूर्ण होऊन 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन्ही चेंडूवरती दुहेरी स्वरूपाच्या धावा येत आहेत. राईट अमोर द विकेट हशिकेश. फलंदाज येथे मात्र रेडी नव्हते. डेड बॉलचा इशारा पंचांकडून. महात्मा गांधी विद्यालय एंड कडून मारा करत असताना हशिकेशची गोलंदाजी आपण नेहमी पाहिली आहे. नवखार गावातून नवखार संघाकडून खेळताना त्याने नक्कीच चांगल्या रीतीने गोलंदाजी केली आहे. आज मात्र त्याला बेलपाडा संघासाठी चांगली कामगिरी करायची आहे. तत्पूर्वी येथे मात्र सुंदर स्क्वेअर कटचा फटका. चेंडू जाईल डीप पॉइंट सीमारेषा बाहेर, चौकार. नवायचा चंद्रास आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न नवायचा. धन्यवाद. सुंदर असा फटका समीरच्या बॅट मधून आलाय. समीरला इथे मात्र बीट करण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळते. चांगली गोलंदाजी. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू होता. ऑन द राईज खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 4थ्या षटकातील आता मात्र 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे.
8 धावा आतापर्यंत हर्षकेशने खर्च केल्या. यावेळचा चेंडू मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न येथे मात्र अनसक्सेसफुली झालाय. वायडेश लॉंग ऑन मध्ये येथे मात्र झेल पकडला गेलाय. काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. दुसरा हादरा स्पृहा वॉरियर रांजणकार संघाला. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकामध्ये हर्षकेशने ते मात्र विकेट मिळवली आहे. पॉवर प्लेचं षटक हर्षकेशने फेकलं होतं. फक्त 3च धावा त्याने खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये सुद्धा त्याने चांगली किफायतशीर गोलंदाजी केली आहे. 10+ धावा आतापर्यंत कुठल्याही षटकामध्ये आलेल्या नाहीये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. टेनिस क्रिकेटमध्ये 10 पेक्षा कमी धावा देणं LBWचा अपील मध्ये उत्साह होता, परंतु आत्मविश्वासाची येथे मात्र कमतरता. कारण चेंडू स्टंप हिटिंग नव्हता. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. षटक क्रमांक 4 पूर्ण झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 धावा, 28 रन्स. 7च्या सरासरीने धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. मागील सामना जर आपण पाहिला, मागील सामन्यामध्ये सुद्धा फक्त 38 धावसंख्या येथे उभारता आली होती. या मॅच मध्ये 50+ धावा नक्कीच माराव्या लागणार आहे, तरच एक सामन्यामध्ये एक चांगली चुरस पाहायला मिळू शकते. गोलंदाजांवरती सुद्धा थोडासा दबाव कमी करायचा असेल तर 50-60 पर्यंत ही मजल मारावी लागणार आहे. ती स्पृहा वॉरियर रांजणकार या संघाला. चौथा गोलंदाज ते वापरलाय. 5व्या षटकामध्ये आलाय गोलंदाजीसाठी निमिष पाटील. मॅन फ्रॉम नवखार, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून निमिषला आपण पाहतोय. पाहूया पहिला चेंडू निमिषच्या पहिल्या चेंडूवरती फटका चांगला आहे, मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या 29 वरती, 29 रन्स. कल्पेश आणि ओमकार ची ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. कल्पेशची बॅट, ओमकारची बॅट, या दोघांनाही येथे मैदानावरती चांगला खेळ करावा लागणार आहे. गॅप शोधून काढाव्या लागणार आहेत. मोठे फटके येथे मारावे लागणार आहेत. ओके, हा चेंडू, यावेळचा चेंडू यॉर्कर लेन्स पद्धतीचा हा चेंडू होता. चिकी रन येथे फलंदाजांनी पूर्ण केली आहे. सुंदर गोलंदाजी. पहिले 2 चेंडूंना गोलंदाजाचे चांगले पडणं खूप गरजेचं असतं. कारण पहिल्या 2 चेंडूंवरती जर फलंदाजावरती जर हल्ला चढवला, चौकार षटकार आले, तर नक्कीच फलंदाज यावेळेला त्याचा कॉन्फिडन्स वाढत असतो. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स कमी होत असतो आणि कमी कॉन्फिडन्स आल्यामुळे गोलंदाजाकडून काही एक वेगळे पण गोलंदाजीमध्ये आणत असताना काही चुकीचे चेंडू सुद्धा पडत असतात. निमिष वन्स अगेन येथे लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू गॅप मध्ये जरूर आहे, मात्र काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षकाने अफलातून क्षेत्ररक्षण केलंय. संघासाठी धावा सेव्ह केल्यात. धावसंख्या येथे मात्र 1-1ने पुढे सरकते. 1-1ने धावा पुढे सरकून चालणार नाहीये. येथे जरूर हल्ला चढवावा लागणार आहे, हल्ला बोल करावा लागणार आहे. एखाद ओव्हर्स मध्ये जरी 20-25 धावा जर आल्या तरी सामन्याचं चित्र बदलवणारं ते षटक ठरू शकतं. अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही धावा बनवण्याची संधी फलंदाजांसमोर असणार आहे. परंतु निमिषची घातक गोलंदाजी पाहतोय. येथे मात्र समोरासमोर पकडलाय. पायावरती आदळणारा चेंडू, ट्रोकश यॉर्कर. निमिषने मिळवली आहे सफलता. तिसरा हादरा स्पृहा वॉरियर रांजणकार संघाला. आहेत विकेट हॅट्रिक साठी निवृत्ती पाटील बेलपाडा यांच्याकडून पारितोषिक 1000 रुपये कॅश प्राइज आहे. ते इथे निमिष मिळवणार का? न्यू बॅटर मैदानावरती येतोय सतेज. बघूया सतेज येथे कामगिरी कशा पद्धतीने करतोय. सुयश, मी सन्माननीय मंगेशजी पाटील यांना विनंती करतोय. लोणकर, आपण व्यासपीठावरती स्थान आपण नवायचं. मंगेशजी पाटील, आपल्याला विनंती आहे, खारेपाट प्रीमियर लीगच्या व्यासपीठावरती येऊन आपण स्थान आपण नवायचं. धन्यवाद.
निमिष पुढील चेंडू घेऊन सतीशसाठी धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली तैनात, झेल पकडलाय, निमिषला मिळाली आहे या षटकामधील दुसरी सफलता. निमिषचा हा हॅट्रिक बॉल अलंकार, हॅट्रिक येथे मात्र होता राहिली आहे. चांगला चेंडू होता, ऑन साइडला येथे खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू डॉट येतोय. षटक क्रमांक 5 पूर्ण झालेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 31 धावा, 31 रन्स. मी सन्माननीय संजय पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि तसेच धोकडे गावचे सन्माननीय जयेश दादा यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. जयेश दादा आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी निस्सीम क्रिकेटचे भक्त. धावा झाल्यात 31 धावा धावफलकावरती येथे लागल्या. 31 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट, 5 ओव्हर कंप्लीट, 6 ओव्हर इन अ प्रोग्रेस. 6व्या षटकाला इथे सुरुवात होते. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज रोशन. पाहूया रोशनचा इथे पुन्हा एकदा पेस आपण पाहणार आहोत. तर समोर फलंदाज आहे कल्पेश. पाहूया कल्पेश कामगिरी कशा प्रकारची करतोय. रोशनचा तेज तरार मारा, द्रुत गती मारा, ऑफस्टिकच्या बाहेर यॉर्क करण्याचा प्रयत्न सफल झालाय. गोलंदाज अचूकता, भेदकता, आक्रमकता ही गोलंदाजीतून पाहायला मिळते. चांगली सुरुवात या षटकामध्ये गेली आहे. पण गोलंदाजाकडे पेस किती आहे ना, त्यापेक्षा गोलंदाजाकडे ॲक्युरेसी किती आहे ही नेहमी महत्वाची असते. तत्पूर्वी हा चेंडू वाईट आहे की नाही मात्र त्यासाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे येथे मात्र रिव्ह्यू सोपवण्यात आलाय. तिसरे पंच जय पवार सर. येथे टेक्नॉलॉजीचा जरूर वापर केला जाणार आहे. एफएच स्पोर्टच्या एफएच स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण YouTube वरती ही स्पर्धा पाहतोय. येथे मात्र चेंडू फेअर डिलिव्हरी आहे, चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव आहे. षटकाची सुरुवात शफल झाले होते फलंदाज. या 6च्या धाव गतीने आता मात्र धावा धावफलकावरती लागल्यात. राईट मोर द विकेट रोशन. या चेंडूवरती हवाई सफर घडवणारा चेंडू होता मात्र चेंडू खूप काळ हवेत. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येथे पकडतोय झेल. निम्मा संघ स्पृहा वॉरियर रांजणकार येथे मात्र तंबूच्या आश्रयाला. फलंदाज येथे मात्र एका मागोमाग एक माघारी परत आहेत. न्यू बॅटर मैदानावरती नवी. येथे मात्र सुंदर गोलंदाजीचा नजराणा जे हनुमान बेलपाडा या संघाकडून. अचूकता, भेदकता, आक्रमकता
ही पहिल्या चेंडूपासून आतापर्यंत पाहायला मिळाले. फलंदाजांना अजिबात डोकं वर काढून दिलं नाही. आतापर्यंत एकही 6 या इनिंग मध्ये बसलेला नाहीये. पुन्हा एकदा इथे मात्र चांगली गोलंदाजी, लेंथ बॉल इथे गोलंदाज रोशन गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटने खेळलेला फटका, चेंडू बॅटच्या अगदी वरच्या बाजूस लागला. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळाली आहे. धावसंख्या 1 ने इथे बदल होईल. धावसंख्या 32 वरती. नवीन फलंदाजीसाठी आले होते, पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. नवीन इथे मात्र नॉस्ट्रॅक एंड वरती पोहोचलेत. तर आणि गोलंदाजी करणारा सुद्धा आपण पाहतोय खूप परिश्रम करून खऱ्या अर्थानं पोलीस झालाय. यावेळच्या चेंडूवरती लूज चेंडू होता, मात्र लूज चेंडूवरती अलंकारला इथे मात्र मोठा फटका मारता आलेला नाही. बाईचा इशारा पंचांकडून. एक धाव मात्र इथे मिळेल. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. 33 रन्स, 33 धावा धावफलकावरती लागली आहे. पाहूया पोलीस टू पोलीस. यावेळच्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर आरामात पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी चान्स घेण्यात येत नाहीये. कालच मित्रांनो पोलीस स्थापना दिवस होता. चेंडूवरती मात्र एक सिंगल धाव मिळते. षटक क्रमांक 6 आणि 6व्या षटकातील म्हणजेच या इनिंग मधील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू येथे मात्र विकेट किपरने चांगला प्रयत्न केला. चेंडूवरती इथे रनआउटचा खतरा होता दोन्ही एंडला, मात्र दोन्ही एंडला रनआउटचा खतरा इथे नक्कीच टळलाय. वाईटचा इशारा पंचांकडून. नक्कीच या चेंडूवरती पंजा मिळाला असता. विकेट किपरने येथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. निमिष ने येथे मात्र चौकार अडवलाय. मात्र 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 36 धावा धावफलकावरती आल्या. ऑफस्टिकच्या थोडासाच बाहेर टाकलेला हा चेंडू वाईड लाईन वरती येते मात्र चेंडू होता आणि हा चेंडू येते मात्र डॉट येतोय. 6 षटक येथे मात्र पूर्ण झाली आहेत. 6 षटकांमध्ये फक्त धावसंख्या झालेली आहे ती 36 धावा. जिंकण्यासाठी 37 धावांचं टार्गेट असणार आहे. आणखीन एक लो स्कोरिंग सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आपण पाहतोय ते टॉस जिंकल्यानंतर जो गोलंदाजी करायचा निर्णय आहे ना, तो दोन्ही वेळेला येथे यशस्वी होणार का? पहिल्या वेळेला यशस्वी झालाय, आरामात इथे सामना चेस झालाय. येथे 36 चेंडूंमध्ये 37 धावा. या मैदानावरती तसं पाहिलं तर आरामात चेस होऊ शकतात. बघूया उत्तरार्धाच्या खेळामध्ये येथे कैलासवासी सुमन बबन पाटील पुरस्कृत जय हनुमान बेलपाडा संघ या धावा चेस कशा प्रकारे करतायत तर या नंतरचं समालोचन करतील. तत्पूर्वी सुयश बुरे यांच्याकडे मी वळतोय. थँक्यू सौरभ. तर पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचा यथोचित मानसन्मान करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय धोकोडे गावचे ज्येष्ठ खेळाडू सन्माननीय जयेश दादा यांचा व्यासपीठावरती मानसन्मान केले जाते आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी चिंचवली ग्रामपंचायतचे उपसरपंच अल्पेश दादा यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते दादांचं यथोचित मानसन्मान येथे व्यासपीठावरती करायचा आहे. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन जयेश दादांचा यथोचित मानसन्मान येथे व्यासपीठावरती केला जातो. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित रायगड पोलीस दलात कार्यरत असणारे रोशन दादा म्हणजे बेलपाडा गावचा रोशन याचे पिताश्री सन्माननीय राजेंद्रजी पाटील यांचा आपण यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती करणार आहोत. मी विनंती करतोय व्यासपीठावरून पुन्हा एकदा रूपम म्हात्रे यांना की आपण या आपल्या शुभ हस्ते हा मानसन्मान येथे व्यासपीठावरती करायचा आहे. रूपम दादा आपण या आपल्या शुभ हस्ते राजेंद्रजी पाटील यांचा मानसन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. माईची उबदार शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय बेलपाडा गावचे राजेंद्रजी पाटील यांचा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय.
त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय पावणे लोणगर गावचे संजय दादा यांचं सुद्धा इथे व्यासपीठावरती मानसन्मान करायचा आहे आणि मी पुन्हा एकदा रूपम म्हात्रे यांनाच विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते संजय दादा यांचा मानसन्मान इथे व्यासपीठावरती करायचा आहे. मी विनंती करतोय सन्माननीय विकासजी म्हात्रे शिरवली आणि त्यानंतर मंदार म्हात्रे शहापूर विभाग प्रमुख आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचा आहे. शिरवली गावचे राजू दादा आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचा आहे. व्यासपीठावरती संजय दादा यांचा मानसन्मान इथे केला जातोय. पुन्हा एकदा रूपम दादांनाच विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवरांचं व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं यथोचित मानसन्मान या खारेपाट प्रीमियर लीगच्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित मानकोळा गावचे सुपुत्र आणि एक चांगले खेळाडू असे चंद्रहास पाटील यांचं सुद्धा इथे व्यासपीठावरती यथोचित मानसन्मान करायचा आहे. त्यांचं सुद्धा मानसन्मान करण्यासाठी मी रूपम म्हात्रे यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते चंद्रहास पाटील यांचा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती केलं जाईल. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित व्यासपीठावरती उपस्थित अमित दादा यांचे निकटवर्तीय विभाग प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे शहापूर गावचे मंदार दादा यांचं येथे या व्यासपीठावरती मानसन्मान केला जाईल. माननीय श्री अमित दादा नाईक यांचे हे निकटवर्तीय आहेत आणि त्यांचा मानसन्मान व्यासपीठाच्या मुख्य भागी येथे मात्र केला जाईल. मी विनंती करतोय दादांना की आपण या आपल्या मुख्य व्यासपीठाच्या मुख्य भागी आपला मानसन्मान येथे केला जाईल. मी विनंती करतोय त्यांचा सन्मान करण्यासाठी अल्पेश दादा यांना ग्रामपंचायत चिंचवलीचे उपसरपंच त्यांच्या शुभ हस्ते आपण मंदार दादांचा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती करणार आहोत. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय शिरवली गावचे तसेच दादाचे चाहते असे सन्माननीय विकास दादा यांचं सुद्धा इथे व्यासपीठावरती यथोचित मानसन्मान आपण करणार आहोत. तसेच बैलगाडी शर्यतीमध्ये अगदी मोलाचा वाटा नेहमी आपल्याला पाहायला मिळतो असे विकास दादा त्यांचा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती केला जाईल. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित खारपेट आंब्याचे सुपुत्र प्रणित यांचा सुद्धा व्यासपीठावरती यथोचित मानसन्मान आपण करणार आहोत. प्रथमतः विकासदादा यांचा मानसन्मान इथे व्यासपीठावरती केला जाईल हरीशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून. हरीशदादांनाच विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते माफ करा तेजसदादा यांच्या शुभ हस्ते विकासदादांचा यथोचित मानसन्मान आपण करतोय. माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मानसन्मान आपण करतोय. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित प्रणित दादा यांचं सुद्धा आपण व्यासपीठावरती मानसन्मान आपण करतोय. तसेच व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय राजूदादा पाटील यांचं सुद्धा व्यासपीठावरती मानसन्मान आपण करणार आहोत. शिरवली गावचे राजूदादा पाटील यांचं सुद्धा आपण व्यासपीठावरती मानसन्मान करतो. मी अल्पेश दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते राजूदादांचे यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती करायचा आहे. राजूदादा पाटील यांचा मानसन्मान व्यासपीठाच्या मुख्य भागी आपण करतोय. सन्माननीय अल्पेश दादा माफ करा तेजस दादा यांच्या शुभ हस्ते माईची उपदार शाल त्यानंतर पुष्पगुच्छ आणि
सन्मान चिन्ह या स्पर्धेची भेट आठवण, खारेपाट प्रीमियर लीग स्पर्धेची भेट आठवण देऊन आपण त्यांचा यथोचित मानसन्मान करतोय. दादांनी उभारलेलं हे व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावरती आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा इथे यथोचित मानसन्मान केला जातोय. पुन्हा एकदा व्यासपीठावरती उपस्थित पांथवणे गावचे सुपुत्र अक्षय पाटील यांना विनंती करतोय, आपण सुद्धा या, आपलं सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित असे अगदी अष्टपैलू खेळाडू, अष्टपैलू खेळ करणारे, मग क्रिकेट असू द्या, त्याच वेळेला एका मॅच मध्ये मी कबड्डी खेळताना सुद्धा त्यांना पाहिलंय, परंतु त्याच वेळेला बैलगाडी क्षेत्रात सुद्धा त्यांना आपण अग्रेसर अशी भूमिका घेत असताना पाहतो. म्हणजे गाडी चालक आहेत आणि त्यांचा अगदी अपघात होऊन सुद्धा आपण जर पाहिलं तर एकाच वेळा आपण जर पाहिलं तर 4 गाड्यांवरती ज्याची अगदी सर्रासपणे गाडी हाकलण्याची क्षमता असते एकाच शर्यतीमध्ये, असा अक्षय याचा मानसन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा मी विनंती करतोय समालोचन करण्यासाठी यश मापगावकर यांना. ओव्हर टू यू कमेंटरी बॉक्स. थँक्यू सो मच सुयश बोरे ज्यांचा आवाज आपण ऐकत होता. धन्यवाद सौरभ बोरे ज्यांचा आवाज आपण ऐकलात. पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेला, जेथे 37 धावांचं लक्ष उभारायचं आहे. मित्रांनो, खारेपाट प्रीमियर लीग 2026 अमित दादा नाईक आणि आद्य अमित नाईक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून एक सर्वात मोठी प्रीमियर लीगची स्पर्धा. याच दरम्यान बघा मैदानावरती रिव्ह्यू घेतला जातोय गोलंदाजासाठी. या ठिकाणी हा चेंडू वैध आहे की नाही, तर चेंडू वैध असेल तर मैदानावरती फलंदाजाला परतावा लागू शकतं. हे चेक केलं जातं, तिसऱ्या पंचांना नियुक्त केलं जाईल. यासाठी जिटताना फेअर डिलिव्हरी म्हणजे मैदानावरतून येथे फलंदाज परतावा लागेल. एक मोठी विकेट येते इथे. पहिलं षटक या ठिकाणी संपलं. 18 धावांचा आपण बघितलं. निमिषच्या बॅट मधला क्लास आपण सर्वांनी येथे अनुभवला. पूर्ण फॅन्टॅस्टिक बॅटिंग लाईनअप. आज जर आपण पाहिलं तर निमिष या खारेपाट मधला एक सर्वाधिक चांगला खेळाडू असं म्हणावं लागेल. सर्वाधिक चांगला फेट खेळाडू, त्याबरोबरने एक सर्वाधिक चांगला क्षेत्ररक्षक. अनेक कॅचेस सौरभ त्याने घेतल्यात अनेक मैदानांवरती. एक चांगला खेळाडू, मैदानावरती चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर एक विकेट येथे बघायला मिळते. 37 धावांचं टार्गेट आहे आणि असं असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा येथे बनल्या गेल्या. षटक क्रमांक 2 सौरभच्या हातामध्ये हा चेंडू सुपूर्द केला. बघा, आजचा दिवस विशेष आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी 1931 ज्यांचा जन्म झाला. भिडे यांच्या वाड्यामध्ये पुण्यात येथे पहिली महिलांची शाळा सुरू करण्यात आली. त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी त्यांना साथ दिली. अक्षरशः लोकांच्या गोष्टी ऐकून चांगला फटका मैदानावरती. चेंडू ट्रॅव्हल करत आहे डीप कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारे शपार चौकार. नंतर सन्माननीय किरण मोकल आणि सन्माननीय उद्देशजी पाटील, आपल्याला विनंती आहे आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळचा फुल टॉस आबेल और मार मुझे. चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग लेग सीमारे शपार षटकार. पंची 8 धावा इथे रिक्वायर्ड आहेत. फ्री हिट मैदानावरती कंटिन्यू असेल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. हे समीकरण इथे बघायला मिळतं. आणि ज्यावेळेस आपण खरेदी करण्यासाठी जातो बाय 1 गेट 1 फ्री अशा प्रकारे नो नंतर एक फ्री हिट इथे फ्री. यावेळेचा चांगला चेंडू अक्षरशः आपण बघितलं फलंदाचे प्रयत्न होते.
हॉरिझॉन्टल बॅटचा वापर करायचा होता, मात्र नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल हिअर इथे बघायला मिळालं. एक खराब चेंडू आला, त्याच्यावरती आक्रमण केलं, लॉंग लेगला षटकार आला. त्यानंतर जर आपण बघितलं तर गोलंदाजच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक झालाय. गोलंदाज तयार, राईट अमाउंट द विकेट. यावेळेस हा फटका समोरच्या दिशेला, चांगला प्रयत्न, समोर आय क्षेत्ररक्षक कॅच सोडले. आधीच धाबा कमी आहे, त्याच्यामध्ये कॅच सोडतायत, त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर मैदानावरती कुठेतरी तुम्ही स्वतःला बॅकफुटवरती पाठवून देतात. धावा संख्या 30 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदानावरती येथे मात्र प्रगतीपथावरती असताना षटक दुसरं सौरभच्या माध्यमातून सुरू असणारी गोलंदाजी. धावा कमी बनतात सौरभ, कारण पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं तर 38 बनवायच्या होत्या. यानंतर 37 धावा प्रामुख्याने बघायला मिळतात. टिमिश याला आपण बघतोय, एक फटका काय एक जबरदस्त खेळला होता, स्विच हिट मारलं होते पाठीमागच्या दिशेला, बिहाइंड विकेट हा फटका आपण येथे मात्र अनुभवला होता. सौरभ वरती जर आपण बघितलं तर आज येथे विश्वास व्यक्त केला, मात्र फलंदाजांनी निराशा केली, धाबा तितक्या नाही बनल्या. आणि आता मात्र इथून पुढे विकेट मिळणं एकमेव पर्याय त्यांच्याकडे उरलाय, अन्यथा मॅच येथे संपेल. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदानावरती दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना वाईट चेंडू बघायला मिळाला. यावेळेस कॅच होण्याची संभावना आहे. ते एक सर्वात मोठी विकेटचा पतंग बघायला मिळतोय आणि मैदानावरतून येथे मात्र निमिष विशाल सुर्वे आणि प्रणय भोईर फोपेरी, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचं आहे. विशाल दादा आणि प्रणय दादा, आपल्याला विनंती. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, सलील मोकल, त्यानंतर उद्देशजी पाटील आणि तसेच किरणजी मोकल, आपल्याला विनंती आहे आपण आपल्या या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. सर्व आलेल्या मान्यवरांचा येथे सन्मान करतोय आपण. भारताची सर्वात मोठी परंपरा अतिथी देवो भव, प्रत्येक आलेल्या मान्यवराला सन्मानित करणं, त्यांचा योग्य तो मान सन्मान करणं भारताची सर्वात मोठी संस्कृती आपण बघितली. आताच जर आपण पाहिलं तर 31 डिसेंबरला अलिबाग पर्यटनामध्ये झालेली सर्वात मोठी वाढ येथे अनुभवायला मिळाली आणि त्यानंतर इंग्रजी नववर्षाची सुरुवात आपण केली आणि वर्षाच्या सुरुवातीला आलेली सर्वात मोठी पहिली प्रीमियर लीग. इथून आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 ओमकारच्या या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला, मारण्याचा प्रयत्न केला. एक धाव येथे घेण्यात येईल, एका धावेवरती थांबावं लागेल येथे जरूर. एक धाव मैदानावरती आल्यानंतर धावफलकावरती येणारी धाव संख्या येथे पाहायला मिळते. धाव संख्या येथे मात्र 32 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी तिसऱ्या प्रगतीपथावरती असताना ओमकारचा जबरदस्त चेंडू, तेच तर चेंडू, क्लीन बोल्ड, दांडी दांडी दांडी, गोल कमांड डीजे.
आपल्याला ऐकायला येतो, मग ते प्रल्हाद शिंदे असतील, मग ते आनंद शिंदे असतील, मग ते मिलिंद शिंदे असतील, मग ते आदर्श शिंदे असतील. प्रत्येक शिंदे घराण्याची मोठी परंपरा आज आपल्या संगीत संयोजनाला लाभली. महाराष्ट्राच्या घरापर्यंत आवाज पोहोचलेत आणि एक वेगळी ऊर्जा क्रिकेटच्या मैदानावरती जेव्हा हे गीत ऐकलं जातं, एव्हरग्रीन गीत आहे. आम्ही लहान असल्यापासून हे गीत ऐकतोय आणि आज कित्येक वर्षानंतर हे गीत ऐकल्यानंतर असं वाटत नाही की ते गीत 15 ते 20 वर्षात आलंय. धावसंख्या येथे मात्र 32 धावा धावफलकावरती, 5 धावांची रिक्वायरमेंट आहे. त्याच्यामध्ये येथे मात्र मैदानावरती आपण बघतोय एक नाट्यमय रूप बघायला मिळालं. आतापर्यंत ओमकारची गोलंदाजी एक चांगली गोलंदाजी म्हणूया, त्याच्यावरती जरूर पंचांनी एक तिरका कटाक्ष टाकला होता. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत, फिल्डिंग करतील. तोपर्यंत आपण बघितलं एकदा मैदानावरती येथे पूर्ण केले गेले, रेफर केलं गेलंय. यावेळेस मात्र आपण बघतो रेफर करण्यात आलंय. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी रेफर केलं गेलंय. संपूर्ण पॅनल जर आपण पाहिलं तर आज खूप चांगली पंचांची भूमिका या पंचांच्या माध्यमातून बजावण्यात येते. पंचांनी सांगितलंय की या ठिकाणी चेंडू सोडावा लागेल. ऍक्शन या ठिकाणी महत्वाची असते. रिलीज करताना जर तुम्ही या ठिकाणी नियमानुसार हा 6वा गोलंदाज आहे जो या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही आहे. मात्र मी त्याला सांगेन की यानंतर तुम्ही इम्प्रूव्हमेंट करा, पुढच्या वर्षी परत गोलंदाजी करण्यासाठी या आणि चांगली गोलंदाजी करा. थँक्यू यश. मी प्रेक्षकांमध्ये असा एक व्यक्तिमत्व आहे ज्याने या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर ग्राउंड आखण्याची अगदी क्षमता दाखवली. म्हणजे हे खेळपट्टी सजवण्याची, म्हणजे त्या खेळपट्टीवरती ज्या अधोरेखित लाईन आहेत त्या पूर्ण करण्याची ज्याने कार्य केलं असं सन्माननीय तेजस दादा यांना विनंती करतोय. आपण प्रेक्षकांमध्ये आहेत. तेजस ठाकूर आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर युवा उद्योजक अमोल पाटील आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तेजस दादा आपण इथे आहात उपस्थित, मी आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ज्यावेळेस मात्र चेंडूवरती केले प्रहार, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, सीमा रेखा पार, षटकार विजय स्ट्रोक. उपस्थित मी विनंती करतोय चेंडू मैदानावरती द्यायचा आहे. प्रेक्षकांमध्ये उपस्थित प्रतिकेश पाटील यांना विनंती करतोय रांजणकार गावचे आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रतिकेश पाटील आपल्याला सुद्धा विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर तेजसदादा ठाकूर आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावरती या आणि विनंती करतोय बॉल मैदानावरती फेकायचा आहे. चेंडू मैदानावरती फेका जो आता षटकार मारला होता तो. धन्यवाद.